कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटील यांनी सर्व पदाचा राजीनामा देत सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. आयुष्यभर पक्षनिष्ठेनं काम केलंय, संघर्ष केला, मात्र माझ्याबाबत झालेल्या आरोपांची शहानिशा झाली नाही. हीच माझ्या मनातील सर्वात मोठी खंत असल्याचं त्यांनी सांगितलं. सूर्यकांत पाटील यांचा राजकीय प्रवास 1982 साली सुरू झाला. त्यावेळी ते कागल तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर 1986 मध्ये विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत निवडून येत त्यांनी जवळपास 4 दशकांहून अधिक काळ विविध संस्थांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळल्या. 2012 ते 2017 या कालावधीत त्यांनी बाचणी गावचे सरपंच म्हणून काम केलंय. या काळात गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले. तसंच अनेक निवडणुकांमध्ये पक्षाला मोठं मताधिक्य मिळवून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा केलाय. गेल्या 3 वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आले आणि सध्या चेअरमन म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात बाजार समितीचे उत्पन्न 7 कोटी रुपयांवरून वाढून 16 ते 17 कोटी रुपयांपर्यंत नेण्यात यश मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय. बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी मोफत जेवण योजना, स्वच्छता, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधा सुधारण्यावर भर दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच बाजार समितीचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध निर्णय घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र काही निर्णयांबाबत चुकीची माहिती नेत्यांपर्यंत पोहोचवली गेली आणि शहानिशा न करता आपल्याबाबत गैरसमज निर्माण केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शाहू सांस्कृतिक सभागृह अत्याधुनिक करण्याचा प्रस्ताव, बाजार समितीच्या जागांबाबत नोटिसा देण्याच्या निर्णयामुळेही काही नाराजी झाले असावेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. नेते नाराज असताना काम करण्यापेक्षा सर्व पदांचा राजीनामा देत राजकीय जीवनातून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याचं सूर्यकांत पाटील यांनी आजच्या पत्रकार बैठकीत जाहीर केलं.